नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला शंकरपाळी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. एक जाड पूड असलेलं पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये 1 वाटी पातळ तूप घेतलेलं आहे. तूप घालूयात. त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1/2 वाटी साखर घेऊयात. तुपाऐवजी तुम्ही रिफाइंड तेलाचाही वापर करू शकता. साखर 1/2 वाटी घेतल्यामुळे शंकरपाळी बेताचीच गोड होणार आहे. याच्यापेक्षा जास्त साखर घेतली तर शंकरपाळी कडकडीत होतील. मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे. इथे मिश्रणाला उकळी येऊन साखर विरघळलेली आहे. गॅस बंद करूया. आता हे मिश्रण आपण परातीमध्ये ओतूया. मिश्रण परातीमध्ये ओतून झालेलं आहे. हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. थोडंसं थंड झाले की आपण चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. चिमूटभर मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊया. त्याच वाटीने इथे मी 5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे. गरज वाटलीस तर आपण आणखीन मैदा त्याच वाटीने घेणार आहोत. आता याच्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून पीठ भिजवून घेऊया. जर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करणार असाल तर तेल, पाणी, साखरेचे मिश्रण खूप गरम असताना मैदा घालायचा नाही आहे. अशी शंकरपाळी तळताना खूप तेल शोषून घेतात. मिश्रण पातळ वाटत आहे म्हणून आणखीन 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. सगळा मैदा इथे मी वापरलेला आहे. मळताना आपल्याला पाण्याची गरज लागलेली नाही आहे. हे बघा, पीठ आपलं छान मऊ मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ बाजूला ठेवूयात. गॅस याच मध्यम करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. हातात बसेल एवढा गोळा घ्यायचा आहे. पीठ कोरडं पडू नये म्हणून याच्यावर झाकण ठेवूया. गोळा दोन्ही हाताने पुन्हा मळून घेऊयात. आता आपण गोळा पोळपाटावर लाटायला घेऊयात. थोडं लाटून झाल्यावर कडेचा भाग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचा आहे. शंकरपाळीचा गोळा जर जाड लाटला तर त्या शंकरपाळीला खूप लेयर्स येतात आणि जर शंकरपाळीचा गोळा जरा पातळ ठेवला तर ती शंकरपाळी खुसखुशीत होते. तसेच तुम्ही तुपाऐवजी रिफाइंड तेलाचा वापर केला तर ती शंकरपाळी कुरकुरीत होते. हे बघा, गोळा एवढाच मी लाटलेला आहे. आता सुरीने आपण चौकोनी आकार होईल असे कापून घेऊया, म्हणजे कडेचा जो चिरलेला भाग आहे तो आपल्याला नको आहे. आता एकसारखी शंकरपाळी सुरीने कापून घेऊयात. तुम्ही सुरीऐवजी उलाटण्याने सुद्धा शंकरपाळी कापून घेऊ शकता. कडेचा चिरलेला भाग काढायचा आहे कारण त्या तळताना लगेच करपतात. हे बघा,
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शंकरपाळी कापून घ्यायची आहे। शंकरपाळी आपली कापून झालेली आहे। शंकरपाळी एकमेकांना चिटकू नये म्हणून ताटामध्ये काढूयात। तेल तापलं आहे का नाही पाहूयात। थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये घालूयात। शंकरपाळी तळण्यासाठी तेल तापलेलं आहे। गॅसची आच कमी आचेपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे। आता याच्यामध्ये एक शंकरपाळी घालूया। तेलाच्या प्रमाणात शंकरपाळी घालायची आहे। एकदम जास्त शंकरपाळी घातली तर ती तेलामध्ये नीट तळली जाणार नाही। शंकरपाळी तेलामध्ये टाकली की पलटायची गडबड करायची नाही, तिला तेलामध्ये सेट होऊन द्यायचं आहे। हे बघा शंकरपाळीला कसे लेयर्स यायला लागलेले आहेत। 2-3 मिनिटे झाले की शंकरपाळी आपण पलटायला घेऊया। सगळी शंकरपाळी आपली पलटून झालेली आहे। आता गॅसची आच मध्यम आचेपेक्षा थोडीशी मोठी करूया। हे बघा शंकरपाळीला बिस्किटासारखा रंग यायला लागलेला आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर शंकरपाळीला हलका सोनेरी रंग आलेला आहे। तसेच तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत। आता आपण शंकरपाळी बाजूला काढूयात। आणखीन थोडा वेळ शंकरपाळी तेलामध्ये ठेवली तर तिचा रंग आणखीनच गडद होईल आणि अशी शंकरपाळी चवीला कडवट लागते। तसेच पांढरट रंगाची तळली तर ती आतून कच्ची राहून मऊ पडते। शंकरपाळी चाळणीमध्ये काढूयात म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल। याच पद्धतीने सर्व पिठाच्या शंकरपाळ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत। हे बघा शंकरपाळी आपली खूप सुंदर झालेली आहे। दिवाळीत तर शंकरपाळी आपण तशीच खातो, पण जेव्हा ती आपण चहामध्ये बुडवून खाऊ तेव्हा तिची मजा आणखीनच येते। अशी शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।